मानव सेवा वृद्धाश्रमाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती मानव सेवा वृद्धाश्रमात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न। गेल्या 15 वर्षापासून प्रियदर्शनी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मानव सेवा वृद्धाश्रमाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वयोवृद्धांच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। सालाबादप्रमाणे यावर्षीही या जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते प्राध्यापक श्री नितीन पाटील, PSI श्री आनंद गांगुर्डे साहेब, शेतकऱ्यांचे नेते श्री विनोद नाठे साहेब, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक श्री उज्ज्वल पाटील, प्राध्यापक श्री सदाशिव इंगळेसर उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र भूषण मान्य श्री TL नवसागर होते। कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून जय भवानी जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणाने करण्यात आली। उपस्थित मान्यवरांसह वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्धांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन केलं। सौ पूनम सचिन कडलक यांनी हृदयस्पर्शी जयघोष वाक्य रचनेतून कार्यक्रमाची सुरुवात केली। संस्थेकडून आलेल्या पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन तसेच शिवाजी कोण होते ही पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला। प्रियदर्शनी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन या संस्थेची प्रस्तावना मानवतेचा मानव सेवा वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ ललिताताई नवसागर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडली। त्या म्हणाल्या की आज समाजातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन नसल्यामुळे व काम करण्यास असमर्थ असल्याने कौटुंबिक कलह वाढत असून अनेक जण निराधार, बेघर व आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत। अशा व्यक्तींना आमच्या संस्थेकडून शेवटच्या श्वासापर्यंत सेवा, शुश्रूषा व आश्रय दिला जातो। पुढे त्यांनी वृद्धाश्रमांबाबत समाजातील कटू वास्तव मांडत सांगितलं, काही वृद्धाश्रम बदनाम झाल्यामुळे काही मुले आई वडिलांना वृद्धाश्रमात दाखल करण्यास टाळाटाळ करतात व त्यांना 4 भिंतीतच ठेवतात। काही ठिकाणी मुलांकडून व सुनांकडून मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक व वेळेवर अन्न न देणे अशा घटना घडत असून त्यामुळे अनेक वयोवृद्ध आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत। संस्थेचे ध्येय मांडताना त्या म्हणाल्या की वयोवृद्धांच्या समस्यांना आळा घालण्यासाठी दिवसभर समवयस्कर ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवण्यासाठी सर्व सुविधा निशुल्क असलेले विरंगुळा केंद्र भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून लवकरच मानव सेवा डे केअर सेंटर पाथर्डी शिवार येथे सुरू करण्यात येणार आहे। या संकल्पनेचे अनेक सुना मुलांनी स्वागत केलं असून संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक घरी परतल्यानंतर त्यांचे आनंदात स्वागत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मात्र या संकल्पना पूर्ण करण्यासाठी संस्थेला समाजातील मदतीच्या हाताची नितांत गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। आज शेकडो वयोवृद्धांना निशुल्क सेवेचा लाभ मिळत असला तरी संस्थेला आर्थिक विवंचनेशी झुंज द्यावी लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शिवव्याख्यान करताना प्राध्यापक श्री नितीन पाटील यांनी सांगितलं की महापुरुषांची जयंती ढोल ताशे किंवा डीजेच्या गाण्यांवर नाचून साजरी करण्यापेक्षा त्यांच्या कार्याला उजाळा देत वैचारिक पातळीवर साजरी केली पाहिजे। प्रियदर्शनी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन या संस्थेचे नाव व कार्य महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित असल्याचं सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तळागाळातील समाजासाठीचे योगदान आपल्या गोडवाणीतून विशद केलं। अशा महान कार्य करणाऱ्या संस्थेला समाजाने भरभरून मदतीचा हात द्यावा व सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे असं आव्हान त्यांनी केलं। मध्ये पेरणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्वराज्याला आकार देणारे, स्वराज्याची निर्मिती करणारे, आपल्या आईचं आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारे, मानवतेची प्रस्थापना करणारे, तथागत बुद्धाच्या समतेचा महान दूत छत्रपती शिवराय, संपूर्ण बहुजनांचा हुंकार महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीची धगधगती मशाल सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक आणि म्हणजे अनेक पैलू आहेत शिवाजी महाराजांचे। पण त्यात आज मला एका विषयावर बोलायचं आहे, ते म्हणजे जे आपण म्हणतो पुरोगामी चळवळ, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा, ह्या विचारधारेचा पायाच मला शिवाजी राजांच्या वर्तणुकीत वाटतो। शिवाजी राजांनी आपलं शून्यातनं विश्व उभं केलं, स्वराज्य उभं केलं
इतर राजांचे राज्य असायचे, शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. स्वतःचं जे जनतेला वाटायचं, रयतेला वाटायचं का ते त्यांचं स्वतःचं राज्य आहे, असं राज्य उभं केलं. महाराष्ट्र धर्म स्थापन केला. आणि जे विचार आपल्या साधू संतांनी ज्ञानेश्वर माऊलींपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत ह्या मोठ्या संत परंपरेने जी भूमी आपली सुपीक केली होती, वैचारिक भूमी आपल्या महाराष्ट्राची, त्या वैचारिक भूमीला त्या वैचारिक भूमिकेला कृतीत आणलं शिवाजी महाराजांनी. आपल्या कृतीतनं त्यांनी त्यांच्या स्वराज्यात प्रत्येकाची काळजी घेतली जात होती. आणि हे जी कृतीतून शिवाजी राजांनी आपल्या राज्याला एक दिशा दिली, या मराठी प्रांताला एक वेगळी दिशा दिली. त्यामुळे आज महाराष्ट्र पूर्ण देशातील सर्व राज्यांपेक्षा वेगळा उठून दिसतो प्रत्येक वेळेस. मग त्या वैचारिक भूमिका असो, स्वातंत्र्य आंदोलन असो, तेव्हाही महाराष्ट्र अग्रेसर असायचा. आजही बरेचसे नवीन विचार आपल्या महाराष्ट्रातनं देशाला दिले जातात. ज्यात तुम्ही बघितलं असेल डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं कार्य, तेही शिवाजी राजांच्या त्या कार्यातनं चालू होतं. कारण तुम्हाला माहिती आहे, शिवाजी राजे कधीही कुठलीही अंधश्रद्धा पाळत नव्हते. त्यांच्या त्या विचारातनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसारखा एक क्रांतिकारी पुरुष आपल्या महाराष्ट्राच्या मातीत घडला. आणि असे अनेक आहेत. नवीन नवीन विचार महाराष्ट्र देत असतो, कारण त्याच्या पाठी. या जयंती उत्सवात मानव सेवा वृद्धाश्रमाच्या प्रांगणात शेकडो स्त्री पुरुष वयोवृद्धांनी सहभाग नोंदवला. वृद्धाश्रमातील वयोवृद्ध तसेच सहभागी मान्यवरांना सन्मानपूर्वक भगवा फेटा बांधून सन्मानपूर्वक शिवाजी कोण ही पुस्तिका देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण प्रांगण भगव्यांनी रंगात न्हाऊन निघाले होते. या कार्यक्रमास मेजर श्रीमान शंकरराव शिराळ, उमेश उन्हवणे, भरत यशवंते, प्रसाद घनसावंत, दीपक महाले, मनोज महाले, वर्षा महाले, विजय इंगळे, हनुमंत काळे, सविता काळे, राजीव पाईकराव, निलेश महाले, पंकज ब्राह्मणकर, भाऊराव वानखेडे, महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संपादक श्री जनार्दन गायकवाड, स्टार न्यूजचे चॅनलचे प्रतिनिधी श्री रवींद्र दोंदे, सुनील वाव्हाळे, दिवाकर खडसे, बाळकृष्ण सदाशिव, शेषराव सदाशिव, विजयाताई गांगुर्डे, संदीप गायकवाड, मंजुश्री गायकवाड, अशोक शेलार, प्रभाकर तुपे, पांडुरंग शेलार, नंदू जाधव, शिवराज फाउंडेशन खंबाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल पढेर, ज्ञानेश्वर किने, सचिन कडलक, पूनम कडलक, कौशल्या महाले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री रमेश मसूरकर, श्री भगवान सावंत, तेजस नवसागर, रुपेश नवसागर, योगेश दंडाळे, कृष्णा गव्हाळे, ईश्वर गव्हाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन विजय इंगळे यांनी केलं. आलेल्या सर्व पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली होती. स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक.